नमस्कार, मी श्रेया देशपांडे. कसं चाललंय रियाज? मागच्या क्लासमध्ये आपण दुर्गा रागाला सुरुवात केली होती. आज आपण त्याचं सरगम गीत बघणार आहोत. सर्वात पहिले दुर्गा रागाचे आरोह आणि अवरोह म्हणूया. सा रे म प धा सा, सा ध प म रे सा. तुम्ही म्हणायचंय. नेहमीप्रमाणे मी एकदा गाऊन दाखवणार आणि तुम्ही त्यानंतर दोनदा तेच रिपीट करायचं आहे. ठीक आहे. पहिली लाईन घेणार आहोत आपण आता स्थायीची. प प प ध म प ध म म रे सा रे रे सा. त्रितालात आहे. 9व्या मात्रेपासून सुरू आहे सरगम गीत. पहिल्या ओळीचे 2 पार्ट करूया आता. चला. प प प ध म प ध, म म रे सा रे रे सा. पूर्ण ओळ. प प प ध म प ध म म रे सा रे रे सा. पुन्हा. पुढची ओळ. सा रे सा प ध म प सा ध म रे रे सा. अर्ध अर्ध. सा रे सा प ध म प, सा ध म रे रे सा. सा रे सा प ध म प सा ध म रे रे सा. पुन्हा. पहिली ओळ आता. प प प ध म प ध म म रे सा रे रे सा. तर ही झाली स्थायी. आता अंतराची पहिली ओळ. प प प ध म प ध सा 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 रे ध सा. अर्धी अर्धी करूया. प प प ध म प ध, सा 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 रे ध सा. पूर्ण ओळ आता. बघा याचा पहिला पार्ट जी पहिली ओळ आहे ना त्यासारखाच आहे. प प प ध म प ध सा 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 रे ध सा.
करूया. म म रे सा रे सा ध. पुन्हा सांगते एकदा बघा. म म रे सा ध. तुम्ही म्हणा. सा सा ध म रे सा. पूर्ण ओळ आता. म म रे सा ध. सा सा ध म रे सा. पुन्हा. तर हा झाला याचा अंतरा. आता याची तिहाई सांगते. प प प ध म प ध म म रे सा. यातला प प प धम पद हा पाठ म्हणायचा 3 वेळा. प प प ध म प ध. प प प ध म प ध. प प प ध म प ध. म म रे सा. ठीक आहे. चला आता मी हे पूर्ण म्हणणार आहे तालासोबत. त्रिताल आहे. तुम्हाला आता माहिती झालं आपण भूपरागाचं सरगम गीत, लक्षण गीत आणि बंदिश तीनही त्रितालातच घेतलेलं आहे. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा इथून सुरू करायचं आपल्याला. ठीक आहे. धा धिन धिन धा धा धिन धिन. प प प ध म प ध म म रे सा. प प प ध म प ध म म रे सा. सा प ध म प सा ध म रे सा. सा प ध म प सा ध म रे सा. प प प ध म प ध म म रे सा. प प प ध म प ध सा सा रे ध सा. प प प ध म प ध सा सा रे ध सा. म म रे सा ध सा ध म रे सा. म म रे सा ध सा ध म रे सा. प प प ध म प ध म म रे सा. प प प ध म प ध. प प प ध म प ध. प प प ध म प ध म म रे सा. सा. तर मी हे जे गायलं आहे हे ऐकायचं आहे भरपूर वेळा आणि मग पेटीसोबत प्रॅक्टिस करायची आहे. छान रियाज करा आणि सरगम गीत पक्क पाठ करा.